बातमी नाशिकची आहे। नाशिकमध्ये भाजपची संघटनात्मक बैठक आहे। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील भाजपची संघटनात्मक बैठक असेल। आडगाव इथल्या स्वामीनारायण बँक्वेट हॉल या ठिकाणी सकाळी 10 वाजता या बैठकीला सुरुवात आहे। SRIच्या आढाव्यासह विविध सखोल पुनर्परीक्षण अभियानाचा आढावा या बैठकीअंतर्गत घेतला जाईल। केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे। नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजपचे पक्षाध्यक्ष नितीन नबीन यांच्या नव्या टीमच्या घोषणेनंतर आता सगळ्यांचंच लक्ष मोदी मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराकडे लागलेलं आहे। आगामी काळात राज्यासह देशातील 7 प्रमुख राज्यांमध्ये काही निवडणुका पार पडणार आहेत। त्या अनुषंगानं हे फेरबदल महत्वाचे मानले जात आहेत। RSSची आजपासून अखिल भारतीय समन्वय बैठक आहे। 3 दिवसांच्या बैठकीत संघ परिवारातील 32 संघटना सहभागी होणार आहेत। जेनझी संबंधीच्या मुद्द्यांवर समन्वय बैठकीत प्राधान्यानं चर्चा होईल। आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणममध्ये समन्वय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाकरता राष्ट्रपतींना निमंत्रण आहे। धर्म ध्वजारोहणाकरता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीचं आयोजन करण्यात आलंय। 31 ऑक्टोबर पासून सिंहस्थ कुंभमेळ्याला ध्वजारोहणानं सुरुवात होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।